नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे प्राइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आगामी महानगरपालिकेसाठी भाजप राष्ट्रवादीची युती होणार, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. नोव्हेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस नवीन स्थानकावर थांबणार. पीएमपीची वेग मर्यादा प्रति तास 30 किलोमीटर निश्चित. आणि शेकोटीवर कारवाई पण नदीत सांडपाणी मोकळं, आयुक्तांच्या दुहेरी भूमिकेवर पुणेकरांचा सवाल. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यातील विविध महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होणार की नाही या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते चिंचवडमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आलं आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार मुंबई सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर थांबा मिळाला. येत्या 24 नोव्हेंबरपासून दररोज ही गाडी दौंड स्थानकावर थांबणार असल्याचं शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या नागरिकांच्या मागणीला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश मिळालंय. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांसोबत साताऱ्यातील फलटण, खटाव, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस पट्ट्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात अपघात रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कात्रज ते नवले पूल ऐवजी थेट चांदणी चौकापर्यंत पीएमपीची वेग मर्यादा प्रति तास 30 किलोमीटर निश्चित केली आहे. याखेरीज नवले पूल येथील थांबा स्थलांतर, अतिरिक्त कर्मचारी नेमणूक, वायरलेस यंत्रणेचेही नियोजन केलंय. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी शेकोटी पेटवून वायू प्रदूषण वाढू नये म्हणून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी 3 दिवसांपूर्वी आदेश काढत कारवाईचे निर्देश दिलेत. मात्र दुसरीकडे शहरातील मुळा मुठा नदीपात्र परिसरात नाल्याचे सांडपाणी थेट नदीत सोडले जात असून परिसरात उग्र दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनानं डोळेझाक केल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. तर मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं तर घाण पाणी या मुळा मुठा नदीत सोडलं जात आहे आणि यामुळे ही मुळा मुठा नदी अक्षरशः गटारीचं स्वरूप धारण केलं आहे. या मुळा मुठा नदीत पाहायला गेलं तर थोड्या वेळापूर्वी काही म्हशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि अशा प्रकारे जर आता महानगरपालिकेने किंवा केंद्र सरकारने नदी स्वच्छ प्रकल्प राबवत आहेत आणि पाहायला गेलं तर पुण्याच्या नद्यांचं हे आपण हाल पाहत आहात. पाहायला गेलं तर महानगरपालिकेने या नद्यांकडे लक्ष द्यावं. हे जलप्रदूषण आहे, फक्त वायू प्रदूषणाकडेच लक्ष देऊ नये, हे जलप्रदूषणाकडेही महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी आपण आता पाहायला गेलं तर या नदीकाठ परिसरातच पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्याचे घाण आपल्याला दिसत आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालेलं दिसत आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील कात्रज देहू रोड राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर वाढत्या अपघातांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आज प्रशासनाचा दशक्रिया विधी घालत अनोखा आंदोलन छेडलंय. काही दिवसांपूर्वीच या पुलावर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांच्या रोषाला उधाण आलं असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात हा अनोखा मार्ग अवलंबण्यात आलाय.
मध्य प्रदेशातील उमरती गावात पहाटे करण्यात आलेल्या हायस्टेक छाप्यामुळे पुणे पोलिसांनी अवैध शस्त्रांच्या मोठ्या नेटवर्कचा भांडाफोड केला। डीसीपी सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ऑपरेशनने शस्त्रपुरवठा साखळीच्या मूळ स्रोतावर थेट प्रहार केलाय। अवैध उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या 50 भट्ट्या घटनास्थळीत नष्ट करण्यात आल्या। सुरक्षेसाठी विशेष QRT टीमलाही पुरेशा पायपॉवरसह तैनात करण्यात आलं होतं। या तपासात उघड झालं की संपूर्ण नेटवर्क उमरटी शिकलगर आर्म्स या नावाने कार्यरत होतं आणि त्याची सप्लाय चेन महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड पर्यंत पसरलेली होती। मनसे चित्रपट सेनेतील घडामोडींना वेग आला असतानाच आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। चित्रपट सेनेतील सध्याच्या परिस्थितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। यानंतर माध्यमांशी बोलताना अमेय खोपकर म्हणाले, कार्यकर्त्यांना कोणताही कानमंत्र दिला नाहीये। चित्रपट सेनेचे पदाधिकारी मागील 18 वर्षांपासून राजसाहेबांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत। ते आजही म्हणालेत की आम्ही कुठेही जाणार नाही, शेवटपर्यंत राजसाहेबांसोबतच काम करत राहणार। पुण्यातील बीटी कवडे रोड परिसर हा अत्यंत वेगाने विकसित होणारा भाग मानला जातो। मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता येथे असलेला कॅनल दुर्गंधी, कचरा आणि साचलेल्या घाणीच्या साम्राज्यात अडकलेला दिसतोय। या कॅनलचं पाणी ग्रामीण भागातील नागरिक पिण्यासाठी वापरतात, ज्यामुळे त्यांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत। स्थानिकांचा आरोप असा आहे की अनेक दिवसांपासून येथील कचरा उचलण्याचं कामच झालं नाहीये, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आपल्याला दिसत आहे आणि या घाणीमुळे येथील नागरिकांचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी पाहायला गेलं अनेक नागरिकांकडून या ठिकाणी पाहायला गेलं तर लघुशंका तसेच शोध सुद्धा केलेले आपल्याला दिसत आहे। घरातलं जे पडीक सामान आहे या ठिकाणी नागरिकांकडून खूप मोठ्या प्रमाणात टाकलं गेलेलं आपण हे सुद्धा पाहत आहोत। पण पाहायला गेलं तर एकंदरीत महानगरपालिकेकडून येथील हा कचरा गेल्या अनेक दिवसापासून उचलला जात नाही अशी माहिती या ठिकाणी नागरिकांनी दिली। आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे प्राईम मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।